जोहार मित्रांनो, धामूमुळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पवित्र पोर्टलच्या सांगली जिल्हा परिषदेने जी काही जाहिरात अपलोड केलेली आहे आणि त्या जाहिरातीचं विश्लेषण करणार आहोत, ॲनालाइज करणार आहोत। त्यानंतर तलाठी भरतीची जी काही गुणवत्ता यादी लागलेली आहे गुणांची, त्या यादीनंतर पेसा भरतीचं नेमकं त्याच्यामध्ये काय होईल पुढे या बाबतीत जाणून घेण्याचा आपला छोटासा प्रयत्न असेल। आणि तिसरी गोष्ट की जी काही आता सांगलीची जाहिरात आलेली आहे त्या सांगलीच्या जाहिरातीमध्ये एसटी प्रवर्गाच्या जागा किती आहेत आणि इंग्लिश मीडियमला कसं प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि 1 ते 5 च्या मराठी मीडियमच्या मुलांवरती कशा पद्धतीने अन्याय झालाय तो जाणून घेण्याचा आपला आज प्रयत्न असेल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपण सांगली जिल्हा परिषदेने जी काही जाहिरात अपलोड केलेली आहे आणि त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे उच्च स्तरावरनं, त्याच्या बाबतीत जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी माहिती घेऊ। सांगली जिल्हा परिषदेने एकूण 486 जागांची जाहिरात अपलोड केलेली आहे मित्रांनो। तर त्यामध्ये अनुसूचित जातीला 99 जागा आहेत, अनुसूचित जमातीला 125 जागा आहेत, विमुक्त जाती अ ला 3 जागा आहेत, भटक्या जमाती ब ला 10 जागा आहेत आणि इतर मागास वर्गाला 152 आहेत, तसंच ईडब्ल्यूएस ला 89 आणि खुल्या वर्गाला मित्रांनो त्या ठिकाणी 8 जागा आहेत। अशा पद्धतीने जाहिरात त्या कॅटेगरीला आलेले आहेत। उर्वरित कॅटेगरींना त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे जागा आलेल्या नाहीत, परंतु एवढ्या कॅटेगरींना त्यांच्या जागा दिलेल्या आहेत। आता यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या इतर मागास वर्गाला आहेत, त्या खालोखाल अनुसूचित जमातीला 125 आहेत आणि त्यानंतर अनुसूचित जातीला 99, ईडब्ल्यूएस 89, अशा पद्धतीने ते 486 जागांची आकडेवारी आहे। आता इथे जी काही मराठी मीडियमच्या मुलांवरला थोड्याशा जागा, तिथे थोड्याशा म्हणण्यापेक्षा जास्तच जागा ह्या कमी येतील, त्या 1 ते 5 च्या मराठी माध्यमच्या। आता त्यामध्ये फक्त 14 जागा दिलेल्या आहेत आणि 145 ह्या इंग्रजी माध्यमाच्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो। त्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की या 14 जागांमध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीचे त्या ठिकाणी लोक असतील, सगळ्या कॅटेगरीचे उमेदवार असतील। आता एक्झॅक्ट त्याच्यामध्ये कळत नाही की या 14 जागांमध्ये एसटी ला किती, एससी ला किती, ईडब्ल्यूएस ला किती आणि खुल्या वर्गाला किती, हे अद्याप आपल्याला त्या जाहिरातीमध्ये कळत नसतं। परंतु एकंदरीत जर 2-2, 3-3 जागा जरी वाटल्या गेल्या तरी 1 ते 5 ला ह्या सर्व कॅटेगरी मिळून 14 जागा आलेल्या आहेत आणि 145 ह्या सर्व कॅटेगरीला इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत त्या ठिकाणी मित्रांनो। दुसरी बाब जी आहे ती 6 ते 8 ला 215 जागा ह्या मराठी माध्यमाच्या आहेत, तर 43 जागा 6 ते 8 ला ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत, त्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयासाठी। तर 6 ते 8 ला 215 जागा ह्या मराठी माध्यमाच्या मुलांना असतील गणित आणि विज्ञानसाठी, तर 43 जागा ह्या गणित विज्ञान परंतु इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी असतील। आणि त्यानंतर 6 ते 8 साठी, 6वी ते 8वी साठी हिंदी मीडियम असलेल्या मुलांना 44 जागा देण्यात आलेल्या आहेत तिथल्या वेकेंट पोस्ट नुसार। आणि लँग्वेज म्हणजे मराठी भाषाच्या जागा आहेत 25। असं एकंदरीत सांगली जिल्हा परिषदेचं ॲनालाइज आहे मित्रांनो। परंतु हे सगळं करत असताना त्या ठिकाणी काल पण आपण बुलढाणा आणि रायगड जिल्हा परिषदेचे ॲनालाइज केलं, परंतु एकंदरीत ज्या काही जागा आहेत त्या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये एसटी प्रवर्गाचा जर आपण बारकाईने विचार केला तर तिथे महिलांच्या जागा आणि पुरुषांच्या जागा, बाकी समांतर आरक्षण तर आहेच, परंतु ह्या 2 कॅटेगरीच्या जागा रायगडमध्ये बघितल्या तर 57 जागा पुरुषांना येतात, तर 53च्या आसपास जागा ह्या महिलांना येतात। आणि बुलढाण्यामध्ये तर एकच जागा आहे, आता ती 1 ते 5 ची आहे, 6 ते 8 ची आहे, सोशल सायन्सची आहे, मॅथ सायन्सची आहे, नो आयडिया।
तर त्यामध्ये सांगली जिल्हा परिषद मध्ये 39 जागा ह्या पुरुष वर्गाला देण्यात आलेल्या आहेत, तर 38 जागा ह्या महिलांना देण्यात आलेल्या आहेत। एसटी प्रवर्गाचा त्या ठिकाणी आपण सध्या आकडेवारी बघतोय। माजी सैनिकांना 19 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर शिक्षक जे आहेत त्यांना 13 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तांना 6 जागा आहेत आणि भूकंपग्रस्तांना 4 जागा आणि खेळाडूंना 5, अशा पद्धतीने 125 जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि मग जे काही अपंगांचं 4% रिझर्वेशन आहे, अनाथांचं 1% रिझर्वेशन आहे, त्यानुसार त्यांना 19 आणि 4 जागा देण्यात आलेल्या आहेत। पण त्या अनाथ आणि अपंगांच्या ज्या जागा आहेत त्या सर्व कॅटेगरीच्या मिळून त्या ठिकाणी असतात, ते मेरिट वेगळं असतं। तर आता एकंदरीत आपल्याला महिलांचा विचार करता, कारण आपल्याला माहिती आहे माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडू या जागा जिल्हा परिषदांमध्ये भरल्या जात नाहीत एसटी प्रवर्गाच्या, कारण ते उमेदवार मिळत नाहीत। परंतु ज्या जागा आपल्याला जास्त फोकसने ज्या जागा आपल्याला हव्या असतात त्या महिला आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे उर्वरित जे आपण त्यांना पुरुषांचं मेरिट बघतो त्या जागा येतात। तर त्यामध्ये आता 39 जागा आहेत पुरुष वर्गाला। याचा अर्थ त्या 39 जागांमधल्या काही या 14 मध्ये येतील, काही या 215 मध्ये येतील, काही हिंदी लँग्वेज मराठी इंग्रजी मीडियम 43 मध्ये येतील आणि 1 ते 5 च्या 145 मध्येही येतील। त्यामुळे एकंदरीत मराठी मीडियमच्या उमेदवारांवरती या ठिकाणी मोठा अन्याय झालेला आहे, हे प्रकर्षाने जाणवतं। एकंदरीत ही सगळी वस्तुस्थिती आहे की ज्या जागा आल्या त्या जागांमध्ये 14 जागा ह्या त्या पद्धतीने दिलेल्या आहेत की मराठी मीडियमच्या मुलांना, पण 145 जागा ह्या इंग्रजी मीडियमच्या मुलांना दिल्या। त्यामुळे एकंदरीत सुरुवातीला ह्या सगळ्या जागांचं अॅनालाइज बघता इथे जो आकडेवारी आहे ती खूप कमी आहे मित्रांनो। दुसरी गोष्ट की याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिलेली आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाचा 21/6/2023 मधील जी काही मागे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता, तो जो काही शासन निर्णय आहे त्यामध्ये बदली तर बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे बदली हा विषय आता होणार नाही। ठीक आहे, पुढचं जे काही शासन येईल, मंत्री येईल, त्याचे विचारधारा काय असेल, त्या बेसिसवर पुढचा निर्णय पुढे असेल, पण सध्या तरी बदली होणार नाही। यामध्ये सरळ आणि स्पष्ट आहे की 1 ते 5 ला तुम्हाला लागायचं असेल तर मी काल पण बोललो त्याप्रमाणे की टीईटी 1 आणि सीटीईटी 1 म्हणजे टीईटी 1 आणि सीटीईटी 1 यापैकी एक त्या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे। आणि 6 ते 8 ला लागायचं असेल तर टीईटी 2 आणि सीटीईटी 2 यापैकी एक त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं कंपल्सेशन आहे। परंतु या 6 ते 8 च्या जागांवरती लागायचं असेल तर तुम्हाला जर ह्या जागा अपेक्षित असतील तर त्यामध्ये गणित आणि विज्ञानच्या जागा जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तुम्हाला हव्या असतील, तर त्या ठिकाणी 60 मार्कांचा जो टीईटी आणि सीटीईटीचा पेपर असतो तो सोशल सायन्स मधून पास करणं गरजेचं नाही। ते जर असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता। तुम्हाला त्या ठिकाणी गणित विज्ञानच्याच 60 मार्काचे प्रश्न घेऊन पास व्हावं लागतं मित्रांनो। जर तुम्ही सोशल सायन्स घेऊन पास झाला असाल आणि ह्या जागांची अपेक्षा तुम्हाला असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता। आणि म्हणून एकंदरीत ह्या ज्या जागा आहेत सांगली जिल्हा परिषदेने दिलेल्या, तर सांगली जिल्हा परिषदेची जाहिरात बघता मराठी मीडियमच्या ज्या जागा आहेत त्या खूप कमी आलेल्या आहेत मित्रांनो। पण आता ती जाहिरात अपलोड झालेली आहे, त्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीने बाकीच्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती येतात। दुसरा विषय आपला हा आहे की कालच वनरक्षक आणि तलाठी भरतीचा जी काही गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे मित्रांनो। परंतु कालच एक महसूल आणि वन विभागचं पत्र आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की आज दिनांक 5/1/2014 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। ती बऱ्यापैकी सगळीकडे व्हायरल झाली। तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायद्यानुसार
17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक त्यांनी दिलेला आहे 22/109/2023 मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र असणाऱ्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर करण्यात येईल आणि उर्वरित जिल्ह्यांचं ते करतील, अशा पद्धतीचं ते कालचं पत्र आहे. मागे मी सांगितलं होतं की सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालय येथून जे पत्र काढण्यात आलेले आहे ते त्या पत्रानुसार ह्या सगळ्या पेशा क्षेत्रातल्या प्रोसिजर्स थांबवलेल्या आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना विचारात घेऊनच पुढची जी काही अंतिम निवड याद्या आहेत किंवा निवडीची प्रक्रिया असेल, नियुक्तीची प्रक्रिया आहे ही पूर्ण होईल मित्रांनो. आणि त्यामुळे आता सध्या जरी तुमचे गुण तुम्हाला दिसत असले, गुणवत्ता यादी दिसत असली, तरी जी अंतिम निवड यादी लागेल आणि त्याच्यानंतरची जी काही तुमची प्रोसिजर होते निवड यादी लागल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्या सगळ्या थांबवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे पेशा भरती जी आहे मग ती तलाठी असेल, वनरक्षक असेल, शिक्षक असेल, ही आता सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन वरती आहेत आणि याची पुढची हेअरिंग 9 जानेवारी 2024 ला आहे आणि मला वाटतं आज 6 आहे, मंगळवारी ती सुनावणी होण्याची शक्यता आहे. ती सुनावणी काय होते त्याची अपडेट मी तुम्हाला देईन. परंतु एकंदरीत ही गोष्ट आहे. काल तलाठी भरतीच्या अनुषंगाने जी काही गुणवत्ता यादी लागली, मला वाटतं बऱ्याच काही मुलांना 209 मार्क दिसत आहेत. आता ठीक आहे, जी काही याचिका आहे तलाठी भरतीवरती, ती तलाठी भरतीवरती मुंबई बेंचला एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मला वाटतं जी काही एमपीएससी समन्वय समिती आहे त्या समितीने ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ही याचिका फाईल केलेली आहे. तलाठी भरतीमध्ये घोळ झाला होता, काही डॉक्युमेंट्स एव्हिडन्स त्यांना आढळून आले आणि त्यामध्ये फ्रॉडगिरी करून काही मुलांनी मार्क आणि कॉपीराईट केलेली आहे, अशा पद्धतीने त्यांनी एव्हिडन्स दिले. आता तर सरळ सरळ 200 गुणांचा पेपर असताना त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये 209 मार्क दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत तलाठी भरती सुद्धा याच्या पुढच्या काळामध्ये नॉन शेड्यूल एरिया मधली सुद्धा गोत्यात अडकू शकते. पेशा क्षेत्रासारखीच यात म्हणायला काही वावग नाही. परंतु सध्या तरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत की 200 मार्काचा पेपर आणि 209 मार्क त्याला नॉर्मलायझेशन मध्ये मिळाले. ते कुठेतरी न पटण्यासारखं जरी असलं तरी पण एकंदरीत ही भरती प्रक्रिया पुढे होताना पेशा भरतीच्या बाबतीत जर आपण जाणून घेण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी ज्या काही भरती आहेत पेशा क्षेत्रातल्या त्या थांबवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे आता सांगली जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टलवरती जी जाहिरात दिलेली आहे मित्रांनो, त्या जाहिरातीचं आपण थोडक्यात अॅनालाइज केलं आणि त्यानंतर तलाठी भरती मध्ये जी गुणवत्ता यादी लागलेली आहे तर पेशा भरतीची पुढची प्रोसिजर कशी असेल ती एकंदरीत माझा सांगण्याचा छोटासा प्रयत्न होता. या जिल्हा परिषदेच्या जाहिरातीमध्ये 1 ते 5च्या मराठीच्या जागा आहेत त्या 14 आलेल्या आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या मात्र 145 आलेल्या आहेत. तो कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय झालाय आणि येत्या जेवढ्या जाहिराती अपलोड होतील त्या काही जिल्हा परिषदांमध्ये मात्र तशाच पद्धतीने जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. आता रायगड असेल किंवा सांगली असेल, एसटी प्रवर्गाच्या ज्या 1 ते 5च्या जागा आहेत त्या जागा अॅनालाइज करता जे काही मेरिट आहे ते मेरिट हाय जाण्याचं खूप मोठा चान्स आहे. हाय जाईल, पुरुषांचं मेरिट हे हाय जाईल, त्या खालोखाल महिलांचं मेरिट येईल. परंतु हे मेरिट फक्त एसटीचंच नाही तर सांगलीमध्ये तर सगळ्याच कॅटेगरीचं मेरिट हे 1 ते 5चं हाय जाईल आणि त्यामुळे एकंदरीत इथे सांगली जिल्हा परिषदेचं जर एसटीचं मेरिट आपण बघायला गेलो तर मला असं वाटतं की ते 110+ जाण्याची किंवा त्याहीपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे एसटी प्रवर्गाचं. इतर कॅटेगरीचं तर ते जास्त जाईल कारण ह्याच्यात जागा येणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की सांगली जिल्हा परिषदेमध्ये एसटी प्रवर्गाचे जे उमेदवार असतील तर ते सुरुवातीचा चॉईस प्रेफरन्स आहे तो सांगली जिल्हाच देतील आणि जर तिथे 120च्या वरचेच समजा किंवा 130च्या वरचेच समजा उमेदवार असतील 1 ते 5चे आणि तिथे समजा 2 किंवा 3च जागा एसटी प्रवर्गाला 1 ते 5च्या, तर मला असं वाटतं की ह्या 110 नाही त्या जिल्ह्यामध्ये
त्या जिल्ह्यामध्ये जर 130च्या वरचेच 4-5 असतील आणि इतर जिल्ह्यातल्या काही जवळच्या सांगली जिल्ह्याच्या जवळच्या उमेदवारांनी 130 प्लस असणाऱ्या मुलांनी जर फॉर्म टाकला, प्रेफरन्स पहिला दिला, तर समजून जा मेरिट यापेक्षा जाईल, खूप जाईल. 110 नथिंग आहे. पण एकंदरीत जे काही जाहिराती येतील त्या जाहिरातीनंतर एक मेरिट कशा पद्धतीने येईल, 1 ते 5, 6 ते 8 त्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आता सध्या तरी जे काही मेरिट कमी येण्याचे चान्सेस आहेत ते इंग्लिश मीडियमचेच आहेत मित्रांनो. तर एकंदरीत हा सांगण्यामागचा माझा उहापोह होता की जिल्हा परिषदेची पवित्र पोर्टलची जाहिरात आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण आणि तलाठी भरतीची जी जाहिरात आहे ती जी थांबवण्यात आलेली आहे पेसाचं, त्याचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबतो. जोहार. जय श्री